नमस्कार मित्रांनो. आज आपण शेतात आलोय. तर आपण मागच्या वर्षीचा आपला 1.25 एकरचा ऊसाचा प्लॉट होता. तर याच्यामध्ये आपल्याला 78 टनाच्या आसपास उत्पादन निघाले. चांगला ऊस आला होता. पाऊस जास्त झाल्यामुळे महिना दीड महिना 2 महिने तर पाणीच होतं ऊसात पूर्णपणे. तरी पण नंतर चांगला झालाय. आपलं अपेक्षित उत्पन्न गेलं असतं 80-90च्या घरात. पण ते पाऊस असल्यामुळं कंटिन्यू लोळ्याला असल्यामुळं ऊस काहीच करता आलं नाही आपल्याला. पण निसर्गाच्या पुढे आपण जाऊ शकत नाही आणि निसर्गावर खूप गोष्टी अवलंबून असतात. तरी पण आता ऊसानं चांगलं यावर्षी ग्रीप पकडले. पावसाचं क्षेत्र ही वड्याचं क्षेत्र येते, त्याच्यामुळे ह्याच्यात पाणी राहतंय पावसाळ्यात. पण ह्या वर्षी किती पाऊस पडते काय माहित नाही. पण तरी पण ह्या वर्षी पण नियोजन चांगलं आणि ऊसाला आपण पाचट आहे असंच ठेवल्यामुळं हात पण चांगला झालाय. आता हे बघा, हे ज्याच्यात पाचट आहे आणि पाचट चांगल्या पद्धतीनं कुजलंय पण बघू शकते. तुम्हाला दाखवतो थोडं बघा. कुजलं एकदम कुजायले. खताचा डोस दिल्यामुळे पण बऱ्यापैकी कुजलंय. फायदा तर होतोच. पाचट असं जाळण्यापेक्षा हे न जाळलेलं चांगलं. त्या पद्धतीने आता सध्या नियोजन चालू आहे. याच्यात पण आपण ठिबक हातरायचं, पण आता आपण पाटानं पाणी दिले ह्याला. अशा पद्धतीने आता सध्या दिसायला चांगला उत्पन्न वर्षी पण ह्याच्यात उत्पन्न चांगलंच निघणार आहे. आणि हा आपण नवीन 1-1.5 एकर लावलाय. हे थोडं ड्रॅगन वगैरे पण लावले. ड्रॅगन काय ग्रीप पकडणं गेले, काय करायला काय माहित नाही. यावाई काजूचे आपलं हे अंजीर आहे, तर हे अंजीर लागते पण गळून पडते बघा. काय कोणाला माहिती असलं तर सांगा. हे बघा, अंजीर असे गळून पडायले. अंजीर ह्याला लागतात पण ते खाण्यायोग्य येण्याच गेले, तर काय तर प्रॉब्लेम झाला काय कळलं नाही गेले. आंब्याचं पण झाड आहे आपल्या बाजूला, आंबे बघा लागलेत, तरी तो बऱ्यापैकी गळून गेलाय. त्याला बघू आता ह्याचं किती उत्पादन काय. त्याला पण आहे झालाय, कमी आहे तो बघू शकता आंबे. असं असं ते बघ आपण खाली असं ठेवलंय. नियोजनबद्ध कार्यक्रम चालू आहे. तिकडे थोडं खाली राहिले तिथे आपण वर घेऊया आता लवकरच. नियोजन सगळं वडिलाकडे असते. वडिलाच्या कामचा पण आपल्याला चांगली ते खाली 4-5 नाही राहिले, ते बी ठेवून द्यावं लागेल वरती. हे नारळ झाड आहे आपलं. नारळाला ह्या वर्षी तर लागला 3-4 वर्षानंतर. आता राहील